अहिल्यानगर बुरुड गल्लीमध्ये भीषण आग, एस मार्केटिंगचा साठा खाक। अहिल्यानगरच्या बुरुड गल्लीमध्ये पहाटे अचानक लागलेल्या आगीत एस मार्केटिंगचे गोदाम जळून खाक झाले। सकाळी सुमारे 6:30 वाजता भडकलेल्या या आगीत कॅडबरी व किरकोळ मालाचा मोठा साठा पेटल्याने आगीने विकराळ रूप घेतले। प्राथमिक अंदाजानुसार आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असावी, मात्र स्फोटासारखा आवाज आणि प्रचंड धूर पाहून स्थानिकांनी संशय व्यक्त केला आहे। या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही। अग्निशमन दलाने तत्काळ धाव घेत आग नियंत्रणात आणली। आगीच्या कारणाचा तपास सुरू आहे। आपण इथं पाहतोय की बुरुड गल्लीमध्ये काळा मारुती मंदिर जो आहे, त्या काळा मारुती मंदिरामध्ये जे चंगडी यांची जी जुनी इमारत आहे ती पूर्ण सागवानी इमारत होती। त्या इमारतीला आज सकाळी साधारणतः 6:30-7च्या दरम्यान आग लागली होती। आगीमध्ये ती पूर्ण इमारत जळून हे झालेली आहे, पूर्ण डिस्ट्रॉय झालेली आहे। या ठिकाणी आपण पाहिले की एमआयडीसी अहिल्यानगर महानगरपालिका त्याचबरोबर आर्मर्ड क्रॉप आणि VRD इथं जे आपण अग्निशमन वाहन मदतीला बोलवले होते। त्याचं कारण असं की जे काही बांबू गल्लीमध्ये पूर्ण जे काही बांबू आहेत किंवा जे काही स्टोअर केलेले मटेरियल आहे आणि शिवाय सागवानी वाडा असल्यामुळे ही आग मोठ्या प्रमाणात स्प्रेडअप झाली। ती आग जास्त स्प्रेडअप होऊ नये आणि पसरू नये म्हणून आपण या ठिकाणी अतिरिक्त काळजी म्हणून आपण या गाड्या इथं बोलवल्या होत्या। सदरची आग साधारणतः 1 तासामध्ये आपण कंट्रोल केलेली आहे। या जीवितहानी नाही, मात्र वित्तहानी मोठ्या प्रमाणात झालेली आहे। आज सकाळी शहराच्या मध्यवस्तीतील बांबू गल्ली या ठिकाणी असणाऱ्या चंगडे यांच्या हेरिटेज अशा इमारत जी 3 मजली आहे आणि ती संपूर्ण इमारत खंडादांडातली असल्यामुळे काही शॉर्ट सर्किटमुळे आग लागली। महापालिकेच्या पथकाला जशी इन्फॉर्मेशन मिळाली तशी महापालिकेच्या पथकानं मोठे प्रयत्न करून ते आग आटोक्यात आणली आणि आता ती बिल्डिंग उतरवण्याची गरज आहे। आजूबाजूच्या घरातले जे नागरिक आहेत त्यांना देखील आपण रेस्क्यू केलेलं आहे व संपूर्ण परिसरामध्ये आपण नाकेबंदी केलेली आहे। जी आपली हे आहे अग्निशमन यंत्रणा, त्या अग्निशमन यंत्रणा ही या ठिकाणी म्हणजे सबसेल फेल झालेली आम्हाला दिसून आली। फोन केल्यानंतर आम्ही त्यांना सांगितलं की 10-12 घरं पेटली, तरी त्यांनी व्यवस्थित लोकेशन पाठवा। मग त्यांना आम्ही जेव्हा तळतळून सांगितलं, मग गाडी आली तरी त्यात पुरेसं पाणी नव्हतं। एक 5-7 मिनिटांमध्ये टँकर खाली झाले। त्यानंतर खाली झालेले टँकर भरण्यासाठी गेले, ते भरून येऊपर्यंत अर्धा तास लागला। तोपर्यंत इतर ठिकाणी आम्ही कॉल केले होते, पण कोणताही फायर ब्रिगेड इतर जुन्या महापालिकेजवळचे टँकर सोडून इतर कुठले फायर फायटर वेळेवरती पोहोचले नाही आले। त्याच्यानंतर पाणी नव्हतं, त्याच्यामध्ये धावपळ झाली आणि सर्व टँकर एकाच वेळेस पाणी भरण्यास गेले। अर्धा तास त्यानंतर संपूर्ण बिल्डिंग जळत होती। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अग्निशमन दलाकडे जी प्राथमिक साधन सामग्री पाहिजे, हॅमर पाहिजे, ब्रेकर पाहिजे, हातोडे पाहिजे, ह्या सुद्धा अत्यावश्यक गोष्टी नव्हत्या। शटर तोडण्यासाठी त्यांच्याकडे काही साधनं नव्हती, यंत्रणा नव्हती, त्याच्यामुळे आग अजून भडकली। आणि त्यानंतर सर्व झाल्यानंतर मग आले सगळे पाणी भरण्यासाठी गाड्या गेल्या, इमर्जन्सी कॉल केले, पण पाणी सुद्धा भरण्याला अर्धा तास गाड्यांना लागत होता। थोडक्यात अहिल्यानगर महानगरपालिकेची अग्निशमन यंत्रणा ही सक्षम नाहीये। त्याच्यामध्ये आयुक्तांनी लक्ष घालून, जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालून सर्व साधन सुविधांनी युक्त अशी आपली अग्निशमन यंत्रणा केली पाहिजे। आणि एक लक्षात आलं की जे फायर ब्रिगेडचा जो स्टाफ होता त्यातले ठराविक मोजके जुने कर्मचारी सोडले, तर बाकीचे कर्मचारी हे अत्यंत म्हणजे अननुभवी होते। त्यांना आग कशी विझवावी, काय करावं याचं काही म्हणजे माहिती नव्हती। तर यासाठी प्रशिक्षित आणि ट्रेंड म्हणजे सेवकांची भरती अग्निशमन दलामध्ये करावी अशी आमची विनंती आहे, मागणी आहे नगरकरांच्या वतीने।